नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आज आपण म्युच्युअल फंडातले पैसे वापरून घर घेणं फायद्याचं आहे का हे सविस्तरपणे बघणार आहोत. आपल्या देशातल्या बऱ्याच लोकांना त्यांची रिटायरमेंट पेन्शन मिळत नाही. दुसऱ्या बाजूला राहणीमानाचा खर्च मात्र वाढतच चाललाय. अशा परिस्थितीत आपल्याला भविष्यासाठी काही गुंतवणूक करावी लागतेच. आता ही गुंतवणूक तुम्हाला महिन्याला मिळणाऱ्या पगारातून करायची आहे. मात्र गुंतवणूकदार म्हणून पैसे कुठे गुंतवायचे ही अडचण प्रत्येकाचीच असते. तर आज या अडचणीवर उत्तर शोधूया. पुढे बघूया आर्थिक उद्दिष्ट कशी गाठायची. सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो आपल्याला भविष्यकाळामध्ये आर्थिक उद्दिष्ट कशी गाठायची. एक गुंतवणूकदार म्हणून तुम्ही काय आर्थिक उद्दिष्ट असतात. कधी कधी ही उद्दिष्ट थोडी मोठी असतात. म्हणजेच आपण जे गोल्स ठरवलेत त्या तुलनेत आपली कमाई कमी असते. हे अतिशय स्वाभाविक आहे, कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. उदाहरणार्थ महागाई. अशा परिस्थितीत आपण जे गोल्स ठरवलेत त्याच्या काही पैलूचा विचार करावा लागेल. पहिलं म्हणजे आपल्याला आर्थिक शिस्त लागायला हवी, कारण आपल्याला जे आर्थिक ध्येय गाठायचं आहे त्यासाठी आर्थिक शिस्त अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर आपला खर्च वाढीव असेल तर तो लगेचच कपात करून गुंतवणूक वाढवली पाहिजे. दुसरं म्हणजे आपल्याला जे आर्थिक ध्येय गाठायचं आहे त्याला आपण पुरेसं महत्त्व देतोय का याचं उदाहरण द्यायचं झाल्यास, जर तुम्हाला तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर त्यासाठी तुमची गुंतवणूक पुरेशी आहे का हे तुम्ही टप्प्याटप्प्यावर तपासलं पाहिजे. हे तुम्ही स्वतःला प्रश्न देखील विचारलं पाहिजे. तुमचं आर्थिक ध्येय गाठण्यासाठी इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी म्हणजे तुमचं गुंतवणुकीचं जे धोरण आहे ते योग्य आहे का हे सुद्धा तपासायला हवं. तुमच्या क्षमतेच्या पलीकडची गुंतवणूक कधीच करू नका. शेवटचं म्हणजे जर तुम्हाला तुमचं आर्थिक ध्येय गाठता आलं नाही तर त्याचे परिणाम काय असतील. कर्ज काढून ध्येय गाठता येईल का, ते कर्ज परत फेडता येईल का हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर पुढे बघूया म्युच्युअल फंड होम लोन. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे आपलं स्वतःचं घर असावं. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरदार लोक बऱ्याच बचती करतात, गुंतवणूक करतात. आपल्याला बचत ठेवीवर कर्ज काढून घर घेणं आता सामान्य झालंय. अगदी तसंच म्युच्युअल फंडात गुंतवलेले पैसे वापरून होम लोन घेणं केव्हाही चांगलं असं बऱ्याचदा सांगितलं जातं. आता हे योग्य आहे का की अयोग्य हा मुद्दा नाहीये, पण असा निर्णय घेण्याआधी तपासून घेणं फार गरजेचं. सध्या होम लोनचा व्याजदर 7 ते 8% दरम्यान आहे. आरबीआयने रेपो रेटमध्ये बदल केल्यामुळे या व्याजदराने 7% टप्पा ओलांडलाय. पूर्वी हाच व्याजदर कमाल 7% इतका असायचा. दुसरं म्हणजे आता म्युच्युअल फंडविषयी बोलू. एकतर तुम्हाला म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमधून वार्षिक परतावा किती मिळतो हे बघावं लागेल. जर हा फंड लॉंग टर्म असेल तर वार्षिकाने 15% परतावा मिळतो. आता यावर जो LTCG द्यावा लागतो तो वजा करून मग परताव्याची रक्कम मोजावी लागते. तिसरं म्हणजे तुमच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये रिस्क फॅक्टर किती आहे. म्हणजे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये हाय रिस्क कॅपिटल फंड आहेत की लो रिस्क इंडेक्स फंड आहेत हे बघणं फार गरजेचं असतं. वर सांगितलेल्या सगळे फॅक्टर लक्षात घेऊन ज्यातून कमी परतावा मिळणार आहे ते फंड विकता येतील. त्यातून मिळणाऱ्या पैशातून तुम्ही होम लोनवर असणारा EMIचा भार कमी करू. पुढे बघूया इंटरनेटवर मिळणारे सल्ले. आर्थिक सल्लागार. इंटरनेटच्या या युगात तुम्हाला कुठलीही माहिती अगदी सहज मिळते, पण पर्सनल फायनान्स ही अशी एक गोष्ट आहे ज्यात तुम्हाला स्वतः निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे इंटरनेटवर अवलंबून राहण्यापेक्षा आर्थिक सल्लागार नेमलेलं कधीही चांगलं असतं. हा जो तर्क लावला जातो यात बऱ्यापैकी तथ्य आहे. बऱ्याचदा अर्धवट माहिती घेऊन लोक गुंतवणूक करतात आणि डबघाईला येतात. जेव्हा सेबी प्रमाणित आर्थिक सल्लागार तुम्हाला सल्ले देतो तेव्हा तुमची परिस्थिती पाहिली जाते. त्यामुळे होणारं नुकसान तुलनेत कमी असतं. पण आर्थिक सल्लागार नेमायचा तर त्यासाठी फी पण जास्त असू शकते. त्यामुळे आर्थिक सल्लागार नेमण्याऐवजी ऑनलाईन अभ्यास करणं कधीही चांगलं. आणि अशा प्रकारे आपण आपल्या भविष्यातील गरजांनुसार गुंतवणूक करू शकतो. प्रॉफिट मिळवून देणारी कंपनी नेहमीच चांगली कामगिरी करते. शेअर बाजारात जे लोक गुंतवणूक करतात त्यांच्या मनात हा प्रश्न कायम घोळत असतो. एखाद्या कंपनीने तुम्हाला याआधी विंडफॉल प्रॉफिट मिळवून दिले की ती कंपनी भविष्यात सुद्धा असाच नफा देईल हे सांगणं कठीण आहे. या विषयावर बऱ्याच तज्ज्ञांनी PhD करून झाले तरी पण त्यांना या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत देखील मिळाले नाही. टाटा आणि रिलायन्स यासारख्या काही कंपन्या त्यांच्या सातत्याने चांगली कामगिरी करतात, पण इतर कंपन्यांच्या बाबतीत तसं घडत नाही. यात तुम्हाला वॉरन बफेटचा एक सल्ला लक्षात ठेवायला हवा. तो म्हणजे तुम्ही कंपनीचं नाही तर त्यांच्या धंद्यात गुंतवणूक करा. म्हणजे एखादी कंपनी कोणता व्यवसाय करते आहे,
तिची क्षमता किती आहे, तो व्यवसाय लाभ मिळवून देणारा आहे का, हे पाहणं फार महत्त्वाचं आहे. वॉरन बफेटच्या यांनी सांगितलेल्या पद्धतीने गुंतवणूक करायची झालीच तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नेहमी रिटेल सेक्टर असेल, कारण लोकसंख्या वाढली की किरकोळ उत्पादनांची निर्मिती आणि विक्री वाढतेच. रिटेल कंपन्यांचा बिझनेस होतो. याच वॉरन बफेटने सॉफ्टवेअर क्षेत्रात गुंतवणूक करायचं टाळलं, कारण सॉफ्टवेअर व्यवसायात असलेल्या मागणीविषयी स्पष्टता नसते, असं त्यांचं म्हणणं होतं. पुढे पाहूयात आर्थिक समस्यांबाबत जागरूकता बाळगणे. जेव्हा नवरा बायको दोघेही नोकरी करत असतात तेव्हा त्यांच्यापैकी एक जण गुंतवणूक करत असतो. ते दोघांपैकी एकटाच कमावता असेल तरी ती परिस्थिती सेमच असते, पण इथं एक मोठा धोका असतो. जर घरात काही अनपेक्षित दुर्घटना घडली तर कुटुंब कोसळतं. जो व्यक्ती कमावत आहे, जो गुंतवणूक करतोय, त्याच व्यक्तीला काही झालं तर कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होतो. ही परिस्थिती टाळायची असेल तर त्यासाठी ॲक्टिव्ह इन्शुरन्स म्हणजे सक्रिय विमा घ्यायला हवा. तुम्ही जी गुंतवणूक केली आहे त्यात तुमच्या नॉमिनीचं नाव स्पष्ट आणि बरोबर आहे याची काळजी घ्यावी लागते. जो व्यक्ती नॉमिनी म्हणून निवडलाय तो अल्पवयीन असेल तर सर्व नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेच. तुम्ही जी गुंतवणूक केली आहे त्यांच्या सर्व तपशिलांची एक शीट तयार करून तुमच्या लाईफ पार्टनरकडे द्यायला हवी. या शीटमध्ये कोणता परतावा कधी मिळणार आहे त्याविषयी स्पष्टता असायला हवी. तिसरं म्हणजे तुमच्या फायनान्शियल गोल्सविषयी संपूर्ण माहिती तुमच्या लाईफ पार्टनरला द्यायला हवी. तुमच्या आर्थिक सल्लागाराचे सर्व तपशील तुमच्या साथीदारांकडे असायलाच हवे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की सुचवा. अजून या व्यतिरिक्त तुम्हाला जे व्हिडिओ पाहिजे असेल ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.